इन्व्हिटेशन झाली ना सगळे? हो पाठवली पाठवली. डेकोरेशन तेही झालं. आणि केटरिंगचं ते किमया बघणार आहेत. मी फक्त सकाळी लवकर उठेन आणि प्रसाराचा शिरा करून घेईन. ओके. हां अधीराला फोन करायला हवा. झालं, केला मी. तिला सांगितलं सहकुटुंब सगळ्यांना घेऊन या, तुम्ही पण एकदा बोलून घ्या वाटलंस. हो चला मग काय झाली, सगळी कामं झालेली आहेत. हा फक्त कपडे उद्या काय घालणार ते ठरवायचंय. अरे हो ते राहिलंच, ते पण एकदा बघून घेऊया. हो येस. चला. काय वाटतंय, नाही बरं वाटत आहे का? नाही छान आहे. सांगा ना, काहीतरी आवडलं नाहीये तुम्हाला? नाही तसं नाही, मला असं वाटलं की अजून जरा फेस्टिव्ह हव्या होत्या. म्हणजे तुम्ही असं छान तयार व्हा ना, एकदम बिंदास. अहो मान आहे तुमचा मोठा. हे असं नका ना तुम्ही सारखं म्हणू, मला थोडं ऑकवर्ड होतं. खरा मान तुमचा आणि तुमच्या टीमचा आहे. अहो पण मला हे कळत नाही, तुम्ही स्वतःकडे क्रेडिट घ्यायला इतकं कचरताय कशाला? बरं चला ठीक आहे, आपल्या सगळ्यांचा मान आहे, सगळे मिळून एन्जॉय करू. ओके. काय झालं, हसायला काय झालं मग? तुम्ही आता हसलात का? ओके आहे ना? हा मी ओके म्हटलं की लगेच कुणाला तरी राग येतो. आवडत नाही माझं ओके. अहो तसं नाही हो, म्हणजे तुमचं नॉर्मल ओके आणि चिडल्यानंतरचं ओके यातला फरकच मला कळत नाही, म्हणून म्हणतो की तुम्ही ओके म्हणतच जाऊ नका. ठीक आहे, पण मी जे आता तुम्हाला सांगितलं ते ठीक आहे ना? ठीक आहे. हा गुड. व्हॉट्सअप, काय 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 घेऊन आलीस? ही उद्याची तयारी आहे. हे बघ, नेल आर्ट पण केलंय मी. मस्त आहे ना स्वानंदी? छान, चांगली तयारी. हे काहीच नाहीये, तुझ्यासाठी शॉपिंग करून आलीये मी. हे बघ. अच्छा थँक्यू, पण एवढं काही करायची गरज नव्हती. अशी कशी गरज नव्हती? अरे होस्ट आहेस तू उद्याचा, एकदम भारी आणि मस्त दिसला पाहिजेस ना. हो मला माहितीये तू ऑलरेडी खूप भारी आहेस, पण वन कॅन ऑलवेज बी बेटर, राईट? आता बघूया आपण काय आहे ह्याच्यात. काय चाललंय तुझं किमया? एक मिनिट मी मदत करू का तुम्हाला? हो चालेल. ओप्स, माझं नेल आर्ट खराब झालं यार. ऑलरेडी 3 तास घालवले होते मी ह्यात. आता परत करावं लागेल. सॉरी. 3 तास? हो ना. आता याची अडचण जास्त होत नाही का? काही नीट करता येत नसेल तर? नीट खाता येत नाही, एखादी वस्तू नीट उचलता येत नाही, इतकं आर्टिफिशियल सगळं करायचं कशाला? अरे असं नसतं सॅम. आता नुसतं सुंदर असणं चालत नाही ना, सौंदर्य हायलाइट पण झालं पाहिजे, हो की नाही स्वानंदी? आता बघ, उद्याच्या पार्टीमध्ये शो स्टॉपर सारखी स्टनिंग दिसणार आहे मी. पण किमया शो स्टॉपर तर खरी स्वानंदी आहे, कारण तिच्या धडाकेबाज एंट्रीमुळे समरला डील मिळालं ना. असेल, कारण सॅमनी मला विचारलंच नव्हतं ना. माझी मदत घेतली असती तर मी केली असती. पण काय ना, त्यामुळे आता त्याला भरपाई करावी लागणार आहे. उद्या मी सांगितलेले कपडेच घालावे लागतील. ए किमया, मला हे असले भडक कलर अजिबात आवडत नाहीत. आय डोंट केअर. आणि एवढं चालतंय आर्ट पार्टीमध्ये. हा बघ, आधी आपण हा बघूया. एक काय आहे किमया? नाही ग. ओके, हा मलाही नाही आवडला, पण हा ट्राय करूया. वाव, नाही बघ 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 हर्षद, बघ ना किती छान दिसतोय. नाही ग. अरे छान आहे. नाही, हाच घालायचा आहे. ही जरा जास्तच अंगचटीला येते असं वाटत नाही का? नाही म्हणजे बघ ना कशी करते. कधी जाणार आहे की इथेच ठिया मांडून बसणार आहे कोणास ठाऊक. मला तर बघवत नाहीये. अवघड आहे बाई. सांभाळा. ते ठेव तिकडे जा. आलीच. बास झालं आता. असं प्रत्येक वेळी रागवून चिडवून नाही चालणार. उद्याच्या सोहळ्यावर लक्ष द्यायला हवं. भरपूर पाहुणे येणार आहेत आणि मुळात सगळं छान झालं पाहिजे. कारण ठीक आहे, या काही दिवसांसाठी आल्यात, पण त्यामुळे मी राजवाड्यांसाठीचा हा महत्त्वाचा क्षण तो नाही वाया जाऊ देऊ शकत.
आपल्या संस्कृतीला शोभणार नाहीत अशा बऱ्याच गोष्टी तू केलेल्या आहेत. काय काय ते सांगू का? अरे वा, आले आले, वकिलांचं आगमन झालेलं आहे. काळा कोट आणा आणा, ऑर्डर ऑर्डर. तुला आपल्या संस्कृतीची खूप काळजी आहे ना? फक्त मला एकटीलाच आहे काळजी. अगं मग तू तर घर सोडून गेली होतीस ना, लेकीच्या सासरी आगंतुकासारखी जाऊन पाहुणचार झोडत होतीस. हे बसतं का आपल्या संस्कृतीमध्ये? आपल्या संस्कृतीमध्ये खरं तर मुलीच्या घरचं पाणी सुद्धा पित नाहीत. तुला कुणाचा आनंद म्हणून बघवत नाही. जरा कोणी आनंदी दिसलं की त्यामध्ये मिठाचा खडा घालायचा. पण यावेळी मी तुला काही करू देणार नाही, कारण मला खात्री आहे तिथं गेलं ना की तू काहीतरी उद्योग करून बसणार, सगळी शोभा घालून बसशील तू. आणि आता अजून एक वेळेस राजवाड्यांच्या घरात मला मान खाली घालायची नाहीये. रोहन, आदिरा, बाळांनो तुम्ही खुशाल जा. तुम्ही मला आगंतुकासारखं गेली होतीस म्हणताय ना? अहो तुमचा मुलगा पण तेच करतोय. अरे पण दोन्हीचा संबंध काय इथे? त्याला पण फोन नाही आला का रे तुला? फोन नाही आला ना? बघा नाही आला. आई तुम्ही असं काय बोलताय? मी आत्ताच म्हणाले ना की पिंट्या दादाने आपल्या सगळ्यांना इन्व्हाइट केलंय. आम्हाला फोन केला का? हा, तुम्ही काय असं बोलताय? रो रो बोल ना काहीतरी. नाही मला खरंच आई कळतच नाहीये तुझा काय प्रॉब्लेम आहे. आत्ता का राग करतेस तू? अजूनही तुला कळत नाहीये का? नाही नाहीये ते, मला काहीच लक्ष देत नाहीये. तूच सांग. जावयांना फोन केला 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 ओके मान्य. बहिणीनं फोन केला का तुझ्या? हा, तू हे डोक्यामध्ये घेऊन बसलीस का? अगं जावाई बापूंनी बोलवलं काय आणि नंदूनी बोलवलं काय, सगळं सारखंच आहे ना. एवढं पण कळू नये ना? नाही नाही नाही, तुम्हाला कळत नाहीये, मला सगळं कळतंय. तुमच्या मुलीला मी तिकडे गेलेलं नकोच आहे. आनंदीना कसं मला घरातून हाकलून दिलं मी तिकडे गेले होते तेव्हा? कारण तिला नकोच आहे ना मी, मग ती कशाला बोलवेल आपल्याला? जाऊ दे, सोडा. अशक्य आहे रे देवा परमेश्वरा, हे अशक्य आहे. घे, नंदूचाच फोन आलाय. हा बोल नंदू. हो हो मिळालं ना आमंत्रण. हो अगं आधीरानं सांगितलं तिला जावई बापूंचा फोन येऊन गेला म्हणून. बरं बरं ठेवतो. हा झालं समाधान? आता आला ना फोन? मी बोलल्यानंतर आधी यायला पाहिजे होता ना फोन.